नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमची होस्ट शाल्मली. आज या व्हिडिओमध्ये आपण एका तरुणाविषयी बोलणार आहोत, ज्याने इंटरनेट आणि सोशल मीडिया ह्या माध्यमांवरती थेट देशातील काही महत्त्वाच्या पक्षांवरती प्रश्न टाकलेत आणि त्याने त्या पक्षांनाही मागे टाकलं आहे. ओळखलं असेलच तुम्ही आत्तापर्यंत. त्याचं नाव आहे अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पक्ष अर्थात CJP ह्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. अभिजित दिपके यांना काही लोक जेनझी तरुणांचा हिरो म्हणतात, तर काही लोकांच्या मते ते PR स्टंट करतात म्हणून ते विलनही आहेत. तर ह्याबाबत नक्की काय आहे? चला बोलूया. हा व्हिडिओ अभिजित दिपके यांना विलन अथवा हिरो बनवण्यासाठी आपण करत नाही आहोत. ह्या व्हिडिओचा उद्देश एकच आहे की त्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या काही गोष्टी, सत्य माहिती, हिंदुस्तान टाइम्स आणि इतर प्रमुख मीडिया रिपोर्ट्समधली काही तथ्य अर्थात फॅक्ट्स आणि त्यांची आकडेवारी तुमच्यासमोर मांडण्याचा उद्देश आहे. चला तर मग सुरू करूयात आणि जाणून घेऊयात अभिजित दिपके यांचा संपूर्ण प्रवास. अभिजित दिपके हे 30 वर्षांचे आहेत आणि ते राजकीय संवाद रणनीतिकार अर्थात पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करतात. त्यांचा जन्म हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथे झाला आहे आणि तिथेच त्यांनी SB कॉलेजमधून त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते पुण्यात आले आणि पुण्यामध्ये त्यांनी BA जर्नलिझम हा अभ्यासक्रम पूर्ण केला. डिजिटल मीडिया आणि राजकीय नरेटिव्ह कसे तयार होतात याचं ज्ञान त्यांना इथेच मिळालं. सार्वजनिक मुलाखतींमध्ये त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांना लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये इंटरेस्ट होता. पुढे त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याचा देखील निर्णय घेतला. 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा काम केलं. जेव्हा ते अवघ्या 24 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आपसाठी मीम बेस्ड म्हणजेच मीम ड्रिव्हन डिजिटल कॅम्पेन्स चालवले, ज्याने तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केलं होतं. याशिवाय त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय CMO आणि शिक्षण विभागात संवाद सल्लागार म्हणजेच कम्युनिकेशन ॲडवायझर म्हणून सुद्धा काम केलं. 2023 मध्ये राजकीय काम बाजूला ठेवून अभिजित यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेची वाट धरली. त्यांनी अमेरिकेतील नामांकित बॉस्टन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमधून MS इन पब्लिक रिलेशन्स ही 2 वर्षांची मास्टर डिग्री मिळवली. परदेशात शिकत असताना त्यांनी स्ट्रॅटेजिक मीडिया रिलेशन्स, ब्रँड बिल्डिंग, क्रायसिस स्टिम्युलेशन या विषयांचा देखील सखोल अभ्यास केला. हिंदुस्तान टाइम्सशी बोलत असताना अभिजित यांनी स्पष्ट केलं होतं की CJPची स्थापना ही त्यांनी आधीपासून प्लॅन केली नव्हती. जर आधीच प्लॅन केला असता तर ते अमेरिकेत बसून काम करण्याऐवजी भारतात आले असते. देशातील वाढती बेरोजगारी, तरुणांमधील प्रचंड निराशेमुळे ही लाट आपोआप निर्माण झाली. मित्रांनो, जर तुम्हाला विचारांतीवरील हे विश्लेषणात्मक आणि तथ्यांवर आधारित व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असंच सत्य आणि तटस्थ कंटेंट बनवायला बळ मिळतं. आता पुढे. CJPचा जन्म कसा झाला? तर ह्याचा जन्म झाला तो एका वादातून आणि हा वाद म्हणजे 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका टिप्पणीतून निर्माण झाला. मराठी माध्यमांमध्ये अनुवादित आणि संदर्भासहित मांडलेले त्यांचे मूळ इंग्रजी विधान खालीलप्रमाणे आहे. समाजात आधीच असे काही परजीवी घटक आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात आणि तुम्हाला त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का? झुरळांसारखे काही तरुण आहेत ज्यांना कोणताही रोजगार मिळत नाही आणि या व्यवसायात त्यांना कोणीही स्थान देत नाही. त्यापैकी काही जण मीडिया बनतात, तर काही सोशल मीडिया बनतात, तर काही RTI कार्यकर्ते बनतात आणि मग प्रत्येकावरच टीका आणि हल्ले करू लागतात. अशा शब्दांचा वापर झाल्याच्या चर्चेवरून हा वाद पेटला आणि यावर प्रतिक्रिया देत असताना अभिजित दिपके यांनी Xवर एक पोस्ट केली. जर देशातील सगळीच झुरळं एकत्र झाली तर? आणि तिथूनच जन्म झाला CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार CJPचे इंस्टाग्राम पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या 5च दिवसात त्यावर 1,19,00,000 फॉलोअर्स झाले. त्यांनी तत्कालीन सत्ताधारी पक्ष भाजपचे 8.7 मिलियन फॉलोअर्सचा आकडाही पार केला. पुढे हा आकडा 2 कोटींच्या वर गेला. नंतर 6 जून रोजी अभिजित भारतात परतले. नीट पेपरचं लीक प्रकरण, परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू केलं. लडाखचे प्रसिद्ध आंदोलक सोनम वांगचुक यांनी CJPच्या या प्रोटेस्टला प्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि उपोषणात सहभागही नोंदवला. तर मंडळी, अभिजित दिपके हे देशातील त्रस्त तरुणांचा खरा आवाज बनलेले नवे हिरो आहेत की उत्तम PR वापरणारे पॉलिटिकल विलन, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे तुमचा आहे. आता आम्ही काही फक्त फॅक्ट्स आणि काही प्रश्न तुमच्यासमोर मांडणार आहोत. ज्याप्रमाणे आणि ज्या वेगाने हे सगळं झालं, त्यात सगळ्यांनीच एकमेकांवरती अनेक आरोप प्रत्यारोप केले. त्यात त्या व्यक्तीवर लागलेला एक आरोप आपण एकेका क्रमाने बघूयात. सर्वप्रथम येतात ते म्हणजे सगळ्या कॉन्ट्रोवर्सीजचे जनक सरन्यायाधीश सूर्यकांत. यांचे कॉक्रोचबद्दलचं वक्तव्य अत्यंत वादग्रस्त ठरलं आणि नागरिकांना अतिशय हीन उपमा दिल्याबद्दल त्यावर तीव्र प्रतिक्रियासुद्धा उमटली. नंतर त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलं की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. तरी काही कायदेतज्ञ आणि जनतेने ह्या भाषेचा तीव्र निषेध केला. भारतातील लाखो तरुण पेपर फुटी, परीक्षा रद्द होणे, नोकऱ्यांची कमतरता यामुळे आधीच त्रस्त आहेत. अशावेळी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करणे संवेदनशीलतेचे लक्षण मानले गेले नाही. त्यांच्या मते त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. ते म्हणाले की ते सर्वसामान्य तरुणांबद्दल बोलत नव्हते, तर त्यांनी बोगस आणि फेक डिग्रीज मिळवून वकिली किंवा इतर क्षेत्रात प्रवेश केला आहे त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. जे लोक नुकसान करणारे आहेत, जे लोक चुकीच्या मार्गाने पदव्या मिळवून सिस्टीममध्ये येतात आणि नंतर यंत्रणेलाच बदनाम करतात, त्यांना ते पॅरासाईट म्हणाले. आपण सुशिक्षित आणि प्रामाणिक तरुणांचा आदरच करतो. भारताचे तरुण हे विकसित भारताचे खरे आधारस्तंभ आहेत, असं स्पष्टीकरणसुद्धा त्यांनी यावेळेस दिलं. आता हे स्पष्टीकरण आलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तोंडी टिप्पणी करताना अधिक संयम बाळगायला नक्कीच हवा होता, असं मत कायदेतज्ञांनी सुद्धा व्यक्त केलं. यातून पुढे आले ते म्हणजे अभिजित दिपके. त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि CJPपर्यंतचा प्रवास आपण आत्ता पाहिलाच. पण अभिजित दिपके यांच्याविरुद्ध पहिला मुद्दा म्हणजे त्यांचं आप कनेक्शन. ते आम आदमी पार्टीशी जोडलेले आहेत हे त्यांनी आधी लपवायचा पूर्णपणे प्रयत्न केला. कॉक्रोच जनता पार्टी हा युवा चळवळीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे आम आदमी पार्टीसोबत जुने संबंध असल्याचं डिजिटल पुरावे समोर आले. मात्र मनीष सिसोदिया यांनी जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी असं दर्शवलं की त्यांना अभिजित दिपके यांच्याबद्दल काही माहितीच नाही. सोशल मीडिया स्क्रॉल कर रहा था, ये कॉकरोच जनता पार्टी वालों ने धमाल मचा रखा है, छाए हुए हैं. वाढत्या ट्रोलिंग आणि दबावामुळे त्यांनी आपले लिंक्डइन प्रोफाईलसुद्धा बंद केले. पण अभिजित दिपके 2024 पर्यंत आपसोबत काम करत होते हे पूर्णपणे खरं. एकदा सगळं पुढे आल्यावर अभिजित यांनी त्यांचे आप कनेक्शन्स कधीच नाकारले नाहीत. अमेरिकेला जायच्या आधी त्यांनी सिसोदियांसोबत एक फोटो पोस्ट करून हेही म्हटलं होतं की जरी मी अमेरिकेला जात असलो तरी मी आम आदमी पार्टीचा एक सच्चा सैनिक राहील. आणि आता त्याने आम आदमी पार्टीसोबत आपले काही संबंध नाहीत हे स्पष्ट केलं. पण आधी कॉक्रोच बोलून नंतर स्पष्टीकरण देणारे सूर्यकांत यांच्याच सारखा हा पॅटर्न नाही वाटत का? दिल्लीतील जंतर मंतरवर होत असलेलं आंदोलन हे पूर्णपणे लॉजिकल आहे का? उत्तर आहे नाही. त्यामागे काही विशिष्ट व्यक्तींचे आणि गटांचे अजेंडे असू शकतात का? तर असूच शकतात, कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. आता असं बोलण्यामागचं कारण काय? जंतर मंतरवर जोवर आंदोलन सुरू होतं तोवर सगळं योग्य होतं. पण ज्यावेळी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मान्य केला गेला नाही आणि सरकारकडून यांना कोणी भेटायला आलं नाही, तेव्हा यांनी चलो संसद मोर्चा काढला, ज्याची त्यांच्याकडे परमिशन नव्हती. लक्षात घ्या, जंतर मंतरवरील आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, पण फक्त आमच्या मागण्या मान्य नाहीत म्हणून त्या मान्य करून घ्यायला असे मोर्चे काढणं हे सुद्धा योग्य नाही.
कारण जग तुमच्या आणि तुमच्या मागण्यांभोवती फिरत नाही. आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय आधीच या पेपरफुटी प्रकरणाची दखल घेऊन त्यावर चौकशीवर सुद्धा लक्ष ठेवून होतं. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान रस्त्यावर उतरणं अनावश्यकच होतं. आपल्या मागण्या मान्य नाहीत आणि त्या मान्य झाल्याच पाहिजेत याला स्ट्रॉंग आर्म टॅक्टिक म्हणतात. म्हणजे हात पिरगळून आपण म्हणतोय ते काढून घेणं. तुम्ही आंदोलनं करा, तो तुमचा हक्क नक्कीच आहे. पण मोर्चा काढायचं सोडून शांततेचे बरेच मार्गही आहेत. संविधानात तशा तरतुदीसुद्धा आहेत. समर्थकांच्या मते CJPने अनेक तरुणांना सामाजिक प्रश्नांवर बोलण्याविषयी प्रोत्साहित केले. तर टीकाकारांच्या मते या शैलीतील आंदोलनामुळे चर्चेचे ध्रुवीकरण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे CJPबद्दलची मतं आजही विभागलेली दिसतात. काही लोक याला नवीन पिढीचं लोकशाहीतलं सहभागी असण्याचं उदाहरण मानतात, तर काहींच्या मते सोशल मीडिया चळवळींचा प्रभाव मर्यादित असतो. आज CJP कुठे जात आहे हा प्रश्न अजूनही खुला आहे. तो पुढे राजकीय पक्ष बनेल, सामाजिक संघटना म्हणून काम करेल की केवळ डिजिटल चळवळ म्हणून ओळखला जाईल, याचं उत्तर येणारा काळच देईल. त्यांनी राजीनामा द्यावा हा आग्रह ठीक आहे, कारण तार्किकदृष्ट्या नैतिक जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही योग्यच आहे. पण पेपर लीक किंवा स्थानिक पातळीवरील गैरव्यवहार हा प्रशासकीय किंवा गुन्हेगारी घटनांमुळे झाला आहे. वैयक्तिक सहभाग सिद्ध झालेला नसतानाही त्यांना जबाबदार धरणं हे तार्किकदृष्ट्या योग्य नाही. हा युक्तिवाद योग्यच आहे. तोवर तर नक्कीच थांबू शकतो ना आपण. तरुणांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. राजकारणात केवळ राजकीय विरोधासाठी तरुणांची माथी भडकवणं चाललेलं आहे. नाहीतर आत्तापर्यंत राजीनामे आणि सत्तेची शर्यत करत बसण्यापेक्षा एकाने तरी शिक्षण पद्धतीत विधेयक बदल करण्याची गरज मांडली असती. ज्यांनी पेपर विकत घेतले त्यांच्यावरती काही कारवाई होणार की ते असेच निघून जाणार? केवळ राजकीय मुद्दे न उचलता अधिक भक्कम आणि तर्कसंगत शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याकडे लक्ष दिले असते. पण असं होताना दिसतंय का? हा प्रश्न स्वतःलाच विचारा. तोपर्यंत मी शाल्मली. हा होता विचारांतीचा आजचा एपिसोड. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.